अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आता मला बऱ्याच दादाताईंचे मेसेज आले होते किंवा त्यांनी मला काही फोटोज पाठवले होते। ते म्हणजे त्यांच्या घरात जेव्हा ते दिवा लावतात तर त्यामध्ये एक काजळीमध्ये फूल दिसतं। आता बऱ्याच जणांना प्रश्न असतील किंवा बऱ्याच जणांना याचा अनुभव आला असेल आणि मग मला बऱ्याचशा कमेंट सुद्धा आल्या की मी आज ही सेवा केली किंवा मी पूजा केली आणि मला काजळीत फूल दिसलं। तर याचा नेमका अर्थ काय आहे? तर याचा नेमका अर्थ काय आहे? शुभ संकेत आहे की चांगला आहे की नाही? तर त्या काजळीचं काय करावं हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता काजळी धरते। आता बघा आपण दिवा नॉर्मली लावला की त्याला काजळी ही पकडतेच वरती, जी काळी वात असते, कारण ती वात जळते आणि मग त्याची काजळी बनते। तर कधी कधी त्या काजळीत सुद्धा फूल दिसतं। आता हे फूल गुलाबाचं दिसतं, कधी जास्वंदीचं फूल वाटतं त्याच्यात, कधी कमळासारखा त्याला आकार येतो। नॉर्मली आपण वात लावली तर काजळी पकडते, वात जळत असते, परंतु असं जेव्हा फूल बनतं तर ते नेमकं का बनतं तेच आपण बघूया। तर जेव्हा आपण देवाची सेवा करत असतो किंवा तुम्ही कोणतेही, आता बघा आपण कोणतीही सेवा करू, कोणती पूजा करू, व्रत करू, तेव्हा आधी पहिला आपण अग्नी प्रज्वलित करतो। पहिला आपण दिवाच लावतो, दिव्याची पूजा करतो, त्याला एखादं फूल वाहतो आणि मग आपण त्या पूजेला किंवा आपण त्या कार्याला, चांगल्या कार्याला सुरुवात करत असतो। म्हणजे आपण पहिलं अग्निदेवतेला साक्षी मानून आपल्याला ही सेवा किंवा ही पूजा करायची असते। आपण अग्निदेवतेला पहिलं आधी स्थान देतो की तू तुझं स्थान घे, मी आता पूजेला सुरुवात करतोय। आणि जेव्हा आपण ही सेवा करतो, अगदी मनापासून आपली जेव्हा सेवा घडते, तुम्ही जेव्हा मनापासून अगदी अंतःकरणापासून जेव्हा तुमची जी सेवा होते किंवा तुम्ही जे काही वाचन करणार असाल, पोथी वाचणार असाल, कोणतं पारायण करणार असाल, कोणतं व्रत करणार असाल, ते जेव्हा तुम्ही अगदी मनापासून करता तेव्हा ते दिव्यात फूल बनतं। बघा, म्हणजे मी असं म्हणत नाही की तुमची जेव्हा फूल बनत नाही तेव्हा तुम्ही मनापासून करत नाही, परंतु ते जेव्हा फुलात म्हणजे त्या काजळीमध्ये जेव्हा तुम्हाला फुलाचा आकार दिसतो तेव्हा तुमची जी काही तोडकी मोडकी सेवा आहे, तुमची जी काही मनापासून केलेली सेवा आहे ती आपल्या देवापर्यंत, आपल्या स्वामींपर्यंत पोहोचते, त्याचाच हा शुभ संकेत आहे। त्याचाच ते एक प्रकारचा दाखला दिला जातो। म्हणजे आपण एरवी बघा, आपण नॉर्मली आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा कधी कधी काजळी धरतही नाही, म्हणजे नॉर्मली वात आपली जळते आणि वरती काजळी धरते एवढंच। मग ती पण काजळी साईडला करतो आणि दिवा थोडी वात सरकवतो। जेव्हा आपण नवरात्रीत वगैरे अखंड दिवा लावतो तेव्हा तुम्हाला हा अनुभव आला असेल। परंतु काही वेळेला ना आपण जेव्हा दिवा लावतो आणि एक 10-15 मिनिटात काजळी येते आणि त्या काजळीमध्ये फूल दिसतं, कधी अर्धा तासाने दिसतं, कधी 5-6 तासांनी दिसतं, कधी अखंड दिवा असेल तर 1 दिवसात वगैरे 1-2 दिवसात सुद्धा आपल्याला ते फूल झालेलं दिसतं। असे सुद्धा यामध्ये काही प्रकार आहेत। कारण आता नॉर्मली बघा, आता मी सुद्धा जेव्हा पूजा करते ना तसं लक्षात नाही राहत ऍक्च्युली कधी बघायचं, कारण आता मी जे इथे माझ्या देवाऱ्यासमोर आणि स्वामी महाराजांच्या फोटो समोर जो दिवा लावते तो असं म्हणजे संकल्प करून नाही, पण असं नॉर्मली मी दिवा अखंड ठेवते। म्हणजे त्याचं सकाळी रात्री जर मी बत्ती लावली संध्याकाळी तर ते दिवा तो राहतो एक सकाळी 6-7 पर्यंत, मग परत सकाळी पूजा केली की तो परत दिवा कंटिन्यू होतो। त्याच्यामुळे असं न ठरवता दिवा राहतो। मग कधी कधी त्याच्यातनं मला सुद्धा फूल दिसते आणि कधीतरी नॉर्मली दिसतही नाही। जेव्हा मी वात सरकवायला जाते तर नॉर्मल काजळी असते, परंतु कधीतरी फूल दिसतं जेव्हा वात सरकवायला जाते तेव्हा। म्हणजे हे वातीत फूल जे दिसतं आपल्याला काजळीची, अतिशय चांगली घटना आहे। जेव्हा तुमचे भोग संपणार असतील, तुमचा वाईट काळ संपणार असेल, तुम्हाला कोणत्या कामात यश येणार असेल, तुमचे हे जे खडतर दिवस आहेत किंवा जर तुम्हाला कुठल्या चांगल्या, म्हणजे तुम्हाला जर कुठल्या चांगल्या कार्याची किंवा जर तुमच्या आयुष्यात जर चांगले कुठले दिवस येणार असतील तर त्याची ही सुरुवात आहे। म्हणजे हे फूल येणं, काजळीमध्ये फूल येणं अतिशय शुभ आहे आणि खूप चांगली गोष्ट मानली जाते। स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारचे संकेत देत असतात की तुझा जो वाईट काळ आहे तो तर संपणार आहे, तुझ्या आयुष्यात नवीन काहीतरी चांगलं होणार आहे, तुझ्या व्यवसाय, उद्योगधंद्यात तुझ्या आर्थिक प्रगती होणार आहे, हे यामागचे संकेत असतात। आणि तुम्ही जेव्हा मनापासून कोणतीही सेवा करता तेव्हा हे काजळीत फूल आपल्याला दिसतं। कधी कधी आपण मनापासून सेवा करतो तरीही फूल दिसत नाही, मग आपलं काही कर्म असतील किंवा आपलं काही आपल्याच अंगात, आपल्या किंवा आपल्या शरीरात आपल्याच काही निगेटिव्हिटी असेल, काही निगेटिव्ह थॉट्स आपल्या बाजूला असतात शेजारी, तर त्यामुळे सुद्धा ती काजळी कधी कधी पकडत नाही, म्हणजे काजळीत फूल दिसत नाही असंही होऊ शकतं। परंतु आता बघा, कोणी नास्तिक असेल किंवा फक्त म्हणजे देवाची फक्त पूजा करतात किंवा म्हणजे बाकी काही सेवा वगैरे नाही, फक्त सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती लावली बास झाली, पण त्यांच्याही घरात असं फूल दिसतं। म्हणजे काहीतरी सेवाच केली पाहिजे, पारायणच केलं पाहिजे, 4-4 तास बसलं पाहिजे देवासमोर, असं काही नाहीये। तुम्ही साधी दिवाबत्ती जरी लावली तरी सुद्धा कधी कधी यामध्ये फूल दिसतं। म्हणजे का दिसतं? तर त्यांची ती एक त्यांच्यातले जे पॉझिटिव्ह वाईब्स असतात किंवा जे काही ते करतात ते खूप चांगल्या ह्याने जर करत असतील, त्यांची जर कर्म चांगली असतील, तर असं काजळीत आपल्याला फूल दिसतं। आणि दिव्यातलं जे काजळीत जे फूल दिसतं ते अतिशय शुभ असतं।
तुमचे वाईट दिवस संपणार आहेत. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. तुम्ही जर कुठल्या कार्याची, चांगल्या दिवसाची जी वाट बघताय, जे काही तुमची जी कुठली अडलेलं काम आहे किंवा जी तुमची स्वप्न आहे ती पूर्ण व्हायच्या तुम्ही मार्गावर आहात, हेच यामागचे संकेत आहेत. शुभ संकेत आहेत. आणि तुम्ही जी काही सेवा करताय ती आपल्या स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते, हेच याचे शुभ संकेत आहेत. तर आता मग ही काजळी येते, तर आता ही काजळी काय करायची? आपण नॉर्मली काजळी काढून टाकतो आणि वात पुढे सरकवतो जेव्हा आपल्याला दिवा पुढे कंटिन्यू ठेवायचं असतं, किंवा दिव्यात तेल घालताना जर काजळी आलीच तर आपण काजळी काढून टाकतो. मग ती काजळी काय करायची? म्हणजे आता दिव्यात जर फूल आलं असेल तर हे फूल काय करायचं? तर वरचेवर अलगद आपल्या अगरबत्तीच्या वगैरे काडीने ते अलगद फूल काढून घ्यायचं. आणि असं काजळी कशी अशी थोडी खडबडीत असते, हाताला लागते. तर ती एका छोट्या वाटीमध्ये घ्यायची. त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू टाकायचं आणि ज्या दिव्यातून आपण ती काजळी काढली, म्हणजे जे फूल आपण काढलंय त्यातलं थोडंसं तेल घ्यायचं आणि त्याच्यात मिक्स करायचं. तर त्याचा टिळा आपण, म्हणजे कोणी लावू शकतात, स्त्री पुरुष कोणीही हे लावू शकतं. असं नाही की स्त्रियांनीच लावलं पाहिजे, पुरुषांनीच लावलं पाहिजे. तर कोणीही हा टिळा तुम्ही शुभकारक म्हणून लावू शकता. जर तुम्ही कुठल्या चांगल्या कार्याला जात असाल, म्हणजे काय आता तुमच्या घराचं काही शुभ कार्य असेल किंवा तुम्ही चांगल्या नवीन नोकरीसाठी बाहेर पडत असाल, कुठलं जर तुमचं व्यवसाय उद्योगधंद्याचं तुमचं कुठलं डील असेल, किंवा आता जर कुठले तुम्ही आता लग्न करायचं बघताय, तर तुम्ही कुठल्या मुली डील बघायला जाताय, किंवा जर तुम्ही आता मुलाचा विचार करताय, डॉक्टरकडे जाताय, कुठलंही अगदी चांगलं कार्य होणार असेल, कोणतेही शुभ कार्य जेव्हा तुमच्या घरात होतं किंवा तुम्ही शुभ कार्याला जात असाल, तेव्हा हा टिळा तुम्ही अवश्य लावा. हा मंगल तिलक सारखाच अतिशय शुभ तिलक मानला जातो. तर हा टिळा फक्त आपण लावायचा, कारण ते म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचे आपल्या पाठीमागे आशीर्वाद आहे, अशाच रूपात आपल्याला हे दिव्यात फूल दिसत असतं. तर आपला हे अशाच प्रकारे आपल्याला हे फूल काढायचे आणि याचा टिळा करून लावायचा. हे अगदी तुम्ही असं शुभ कार्याला जाता असं नाही मी म्हणत आहे. जेव्हा तुम्हाला फूल दिसतं तेव्हा तुम्ही काढून त्याच्यात हळदी कुंकू त्यातलं तेल काढून रोज जरी तुम्ही असं टिळा तुम्हाला लावला तरीही चालेल, कारण खूप चांगलं आहे ते. म्हणजे त्याने आपल्यात खूप पॉझिटिव्हिटी येते. आपल्याला स्वतःलाच खूप छान वाटतं. त्याच्यासाठी हे आपण छोटे-छोटे काही ना काहीतरी उपाय करायचे असतात. आध्यात्मिकतेकडे वळणं हे खूप आता काळाची गरज आहे. आपणच जर आध्यात्मिकतेकडे वळलो, आपण जर देवाधर्माचं काही केलं, आपल्या रूढी परंपरा जपल्या, तरच आपली मुलं याच्यातून शिकणार आहेत. आता आपली जी छोटी-छोटी मुलं आहेत, आता तुम्हालाही खूप अनुभव असतील घरात. आपण जे करतो, जे आपण देवाचं बोलतो किंवा आपण जे श्लोक, स्तोत्र, मंत्र आपण YouTubeवर लावून देतो, तर ते कानावर पडून पडून लहान मुलांच्या सुद्धा ते तोंडात येतात. ती मुलं सुद्धा ते गुणगुणत असतात, बोलत असतात. म्हणजे हेच संस्कार आहेत. आपण बाकी काही नाही द्यायला शिकलो तरी चालेल, परंतु मुलांना हे असे चांगले संस्कार देणं खूप गरजेचं आहे. देवाधर्माचं त्यांना शिकवणं आजच्या काळात खूप गरज आहे. आपला हिंदू धर्म, आपलं हिंदू राष्ट्र, सनातन धर्म जर पुढे न्यायचा आहे, तर त्याची सुरुवात आपण आपल्याच घरापासून करायची आहे. आपल्याच मुलांपासून करायची आहे. कारण आपली मुलं पुढे जाऊन हीच नवीन पिढी होणार आहे आणि आपल्याला आपली संस्कृती टिकवायची आता खरंच खूप आणि खूप काळाची गरज आहे. तर अशाच प्रकारे आपण आपल्या स्वामींचं, आपला जो कुठला आपला गुरु असेल, आपल्या देवाधर्माचे जे काही म्हणजे ज्या काही त्यांच्या सेवा आहेत किंवा जे काही त्यांचे म्हणजे कुठलीही त्यांची कुठली पद्धत आहे देवाधर्माची, कुठले रीतिरिवाज आहेत, रूढी परंपरा आहेत, ते आपणच आपल्या जपायचे आहेत. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान विषयावर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.